नमस्कार. आज आपण UPSC म्हणजे काय, UPSC साठी काय प्रिपरेशन लागते, UPSC परीक्षा कोण देऊ शकतो, त्यातून कोणते पद असतात, किती कॉम्पिटिशन आहे, या सर्व गोष्टींची आपण आज चर्चा करणार आहोत. तर आपण त्याला सुरुवात करू. UPSC म्हणजे त्याचा फुल फॉर्म आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. पुन्हा एकदा सांगतो, UPSC चा फुल फॉर्म आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. जसं MPSC आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, तसं UPSC आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. या UPSC मधून केंद्र लेवलचे पद भरले जातात आणि या UPSC मार्फत जवळपास 24 प्रकारचे पद भरले जातात. दरवर्षी 1001 पद असतात, सगळे असे 24 प्रकारचे पद असतात त्याच्यामध्ये. पण जो कोणी UPSC ची परीक्षा देतो तर त्याच्या डोक्यामध्ये टॉपचे 4-5 पद असतात. जनरली UPSC परीक्षेलाच कलेक्टरची परीक्षा किंवा IAS ची परीक्षा म्हणून म्हटलं जातं. पण जो कोणी परीक्षा देतो त्याच्या डोक्यात ॲटलिस्ट 5 पद असतात. 24 प्रकार आहेत पदांचे, पण त्यापैकी हे 5 जे आहेत ना, तर ते जास्त फेवरेट आहेत सर्व विद्यार्थ्यांचे. जसं पहिलं पद आहे ते म्हणजे IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. त्याच्यानंतर IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस, IRS मीन्स इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, IRTS मीन्स इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस, त्यालाच IRMS पण म्हटलं जातं सध्या, इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस असं पण म्हटलं जातं. त्याच्यानंतर IAPS मीन्स इंडियन फॉरेन सर्व्हिस. असे 4-5 प्रकारचे पद आहेत. तर ते विद्यार्थ्यांचं खास अट्रॅक्शन आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की यापैकी एखादा पद आपल्याला मिळालं पाहिजे. त्या दृष्टीनं प्रत्येक विद्यार्थी काय करतो, UPSC ची प्रिपरेशन करतो. बर, आता याच्यामध्ये एक छोटंसं जे कन्फ्युजन आहे मी तुमचं काढून टाकतो की जे IFS आहे म्हणजे काय, इंडियन फॉरेन सर्व्हिस, आणि एक असतो IFOS म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. दोन्ही पण UPSC चेच पद आहे, पण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची मेन्स थोडी वेगळी घेतली जाते. तिथं 2 ऑप्शनल असतात आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस याची काही वेगळी मेन्स नसते, याची UPSC चीच मेन्स असते रेग्युलर पद्धतीनं. पण IAPS असं दोनदा येतं, पण IAPS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस आणि IFOS म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. हे थोडंच कन्फ्युजन बघा. सगळे पद भारीच आहेत. 24 चे 24 पद हाय लेवलचे आहेत, कारण हे केंद्र लेवलचे पद आहेत, टॉपचे पद आहेत. पण आता त्याच्यामध्ये मुलं हे प्रेफरन्स घेतात नेहमी, चांगले लेवल त्यांना पाहिजे असतं, चांगले लेवल त्यांना पाहिजे असते त्यासाठी. आता या परीक्षेचा अजून थोडा आपण अनालिसिस करू. या परीक्षेसाठी तुमचं किमान वय जे आहे, कमीत कमी जे वय आहे ते असलं पाहिजे 21 वर्ष. म्हणजे 21व्या वर्षी आपण ग्रॅज्युएट होऊन जातो, तर 21 वर्ष तुमचं मिनिमम वय असलं पाहिजे. त्याच्या आत आपल्याला ही परीक्षा देता येत नाही. आणि जास्तीत जास्त वय किती चालेल, तर जास्तीत जास्त वय हे 32 वर्षापर्यंत चालेल. म्हणजे मिनिमम वय आहे 21 आणि मॅक्झिमम आहे 32. पण हे पण कॅटेगरी वाईज डिवाइड आहे. जसं ओपन कॅटेगरी म्हणजे जनरल कॅटेगरी असेल तर त्याचं मिनिमम वय 21 आहे आणि मॅक्झिमम 32 आहे. पण जर कॅटेगरी असेल म्हणजे SC ST किंवा OBC असेल तर माझ्या मते OBC ला आहे 35 वर्षापर्यंत आणि SC ST आहे त्यांच्यासाठी आहे 37 वर्षापर्यंत पेपर देऊ शकतो. मॅक्झिमम वयोमर्यादा जी आहे ती अशी आहे. पण आपण धरून चालू 32 वर्षापर्यंत. तोपर्यंतच तुम्हाला ही परीक्षा पास कशी करायची हे ठरवायचं आहे. 21 वर्षापासून तर 32 वर्षापर्यंत असा याचा क्रायटेरिया आहे. बर, अजून याच्यामध्ये काय पात्रता लागते, तर या परीक्षेसाठी अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण ग्रॅज्युएट झालेलो असलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे कुठली तरी पदवी असली पाहिजे. आणि UPSC ची एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कोणत्याही क्षेत्रातली पदवी चालते, फक्त आपण पदवीधर असलो पाहिजे. आर्ट मधून, कॉमर्स मधून, सायन्स मधून, कुठूनही पदवीधर आपण पदवीधर असले पाहिजे. इव्हन तुम्ही इंजिनिअरिंग केलेली आहे, इंजिनिअरिंगची डिग्री आहे, फार्मसीची डिग्री आहे, कुठल्याही याची जर तुमच्याकडे डिग्री असेल तर फक्त त्यांना गरज आहे तुम्ही पदवीधर आहात, तुमच्याकडे डिग्री आहे, तर बस तेवढ्यावर तुम्ही परीक्षा देऊ शकता. आणि अजून आता तुम्हाला एक शंका अशी असेल तर आपल्याला मिनिमम किती पर्सेंटेज पाहिजे ग्रॅज्युएशनला वगैरे किंवा 10वीला 12वीला किती पर्सेंटेज पाहिजे, तर त्या UPSC बोर्डाचा तसा अजिबात काही क्रायटेरिया नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे किती पर्सेंट राहिले तरी चालतील, काय एवढेच पर्सेंट पाहिजे तेवढेच असं नाहीये.
तुम्ही फक्त त्यांची परीक्षा पास करायची आहे UPSCची, आणि तुम्ही पदवीधर असले पाहिजे, एवढा मिनिमम क्रायटेरिया आहे. म्हणजे तुमचं अकॅडमिक जे इयर आहे तर त्याचा जास्त क्रायटेरिया इथे उपयोगात येत नाही. इंटरव्ह्यूला त्याच्यावर थोडासा विचार केला जातो, पण तोपर्यंत नाही. तुम्ही सहज याच्यामध्ये एंटर होऊ शकता, ही महत्वाची गोष्ट आहे. मग एवढं बोलल्यानंतर बऱ्याच जणांना वाटेल की ही परीक्षा जरा बरी सोपी दिसते आपल्याला, काय म्हणजे सहज कुठल्या याच्यातून ग्रॅज्युएट व्हायचं आणि लगेच आपण ती परीक्षा देऊन टाकायचं, लगेच कलेक्टर व्हायचं, पोलीस व्हायचं, IG DIG वगैरे होऊन जायचं, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस वगैरे अशी जॉईन करून घ्यायची. तसं नाहीये. तुम्ही बघा, तुम्हाला मी याची थोडीशी कॉम्पिटिशन सांगतो, तेव्हा तुमच्या थोडंसं लक्षात बसेल. या परीक्षेसाठी जनरली 10 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात. व्यवस्थित ऐकायचं सर्व. 10 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी फॉर्म भरतात UPSC परीक्षेसाठी, आणि त्या 10 लाखापैकी 5 लाख विद्यार्थी प्रिलिमची परीक्षा देतात. फॉर्म भरला 10 लाख विद्यार्थ्यांनी आणि परीक्षा दिली 5 लाख विद्यार्थ्यांनी. मग आता आपल्याला प्रश्न असा पडेल की 10 लाख पोरं फॉर्म भरतात आणि 5 लाख का बरं देतात, मग हे डायरेक्ट निम्मे का बरं गायब होतात? तर त्याचं कारण असं आहे की 10 लाख विद्यार्थ्यांनी जरी फॉर्म भरला, पण ज्यावेळेस प्रिलिमची परीक्षा जवळ आली तोपर्यंत काही विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स कमी झाला, त्यांचा अभ्यासच झालेला नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी ती परीक्षा दिली नाही. पुढचा प्रश्न आपल्याला असा निर्माण होईल, ठीक आहे जेवढा अभ्यास झाला तेवढा आहे, देऊन तर बघायची. पण UPSCचा एक नियम असा आहे की तुम्ही फॉर्म भरला म्हणून तुमचा अटेम्प्ट काउंट होणार नाही, पण तुम्ही जर प्रिलिमची परीक्षा जर दिली, एक पेपर जरी दिला तरी तुमचा अटेम्प्ट काउंट होईल. आणि जनरल कॅटेगरीसाठी 21 वर्षापासून 32 वर्षापर्यंत 6 अटेम्प्ट आहेत, OBC साठी 9 अटेम्प्ट आहे, आणि SC ST कॅटेगरीसाठी अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहेत, पण वयोमर्यादा मात्र 37 आहे. वयोमर्यादेपर्यंत किती अटेम्प्ट देऊ शकतो. मग आता जर 6च अटेम्प्ट आहे आणि 6 अटेम्प्ट जर आपली तयारी नसताना जर आपण दिले तर ते काही भावात पडणार नाही. त्यामुळे विद्यार्थी काय करतात, फॉर्म भरतात, पण जनरली जेव्हा प्रिलिमची परीक्षा जेव्हा जवळ येते त्यावेळेस मात्र हे काय करतात, काही काही विद्यार्थी परीक्षाच देत नाही. म्हणून 5 लाख विद्यार्थी असे आहेत का जे प्रिलिमची परीक्षा देतात. तुम्हाला आता क्लिअर करतो, 10 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात, 5 लाख विद्यार्थी प्रिलिमची परीक्षा देतात, म्हणजे अजून तर लाखातच आकडा आहे. सगळ्यात मोठी चाळणी जर म्हटली ना तर ही प्रिलिमची परीक्षा आहे, सगळ्यात मोठी चाळणी. असं का, तर आता हे 5 लाख विद्यार्थी ना, तर हे 5 लाखातून आता हजारात येतील. हे 5 लाख विद्यार्थी यांची परीक्षा झाल्यानंतर निवडले जातात जवळपास 15,000च्या आसपास, 13,000 ते 15,000, 15,000च्या आसपास हे निवडले जातात मेन्ससाठी. म्हणजे लाखातून हजारात आले, म्हणजे प्रिलिम्स परीक्षा खूप टफ काढली त्यांनी, खूप खतरनाक मेरिट लावलं. आता याच्यामध्ये 15,000 ज्यांनी आता मेन्स दिली ना, आता मेन्स दिल्यानंतर त्यातून निवडले जातात 3,000. बघा, 10 लाख होते, 5 लाखांनी प्रिलिम्स दिली, 15,000नी मेन्स दिली, आता त्या 15,000तून 3,000 निघाले. आता हे 3,000 विद्यार्थी आहेत ते इंटरव्ह्यू साठी पात्र झाले. आता त्यांनी इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि त्यानंतर मग फायनल जे 1000 पद आहेत ना, तर ते आपल्याला 1000 विद्यार्थी सिलेक्ट केले जातील, म्हणजे लाखातून हजारात यायचंय. बरं, ज्याला कलेक्टर व्हायचंय त्याला पहिले 150 मध्येच यावं लागेल. 100-150 मध्ये आलं तरच त्याला IAS पद भेटू शकतं, नाहीतर IAS भेटणार नाही. आता जे जाणकार विद्यार्थी आहे किंवा जाणकार वर्ग आहे ना, त्यांना एक गोष्ट माहीत राहील की सर अन्सार शेख आहे, तर त्यांची रँक जी आहे तर 361वी आली होती, 21व्या वर्षी ते कलेक्टर झाले होते. मग त्यांना कसं काय IAS पद मिळालं, तर ते पण कॅटेगरी वाईज थोडंसं इम्प्रूव्ह होतं. कसं होतं की आता कॅटेगरी वाईज आता ते किती डिफरन्स आहे माहीत नाही, पण जर OBC किंवा SC ST अशी जर कॅटेगरी असेल आणि तुमची रँक थोडी खाली जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला IAS किंवा IPSचं पद मिळू शकतं. पण जर ओपन कॅटेगरी असेल तर स्ट्रिक्टली तुम्हाला 100 ते 150च्या आतच येणं आहे तरच IAS पद मिळू शकतं, नाहीतर नाही. त्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून खूप जीव काढावा लागेल. त्या रँकमध्ये आलं तर नाही, तर मग तुम्हाला दुसरे पद मिळणारच आहे. तुम्ही जेवढे 1000 पद राहतील, 1100 काहीतरी राहतील, जेवढे 24 पैकी तुम्हाला कुठलं तरी पद मिळणारच आहे. पण जर टॉप लेवलचं पद डोक्यात असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला 100-150 मध्ये येणं कंपल्सरी आहे. तर ह्या गोष्टींची आपण थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे, त्याचा आवाका लक्षात घेतला पाहिजे. का उगा सगळे UPSC करायला लागले मग आपणही करायचं असं नाही करायचंय. 10 लाख विद्यार्थी आहे,
त्याच्यातून 5 लाख देऊ राहिले, 15,000, 3,000 आणि नंतर 1,000, आणि त्याच्यापैकी IAS 100-150, जिल्ह्याला एकच IAS लागतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा थोडा विचार करा. बरं, अजून आपण आता थोडंसं डिटेलमध्ये जाण्याचा थोडासा प्रयत्न करू. तर नेमकी परीक्षा आहे का, ह्या परीक्षेचं स्ट्रक्चर नेमकी कसं आहे ते पण थोडं बघू ना. आता ही जी परीक्षा आहे, तर ही परीक्षा 3 टप्प्यात आहे. आतापर्यंत तुम्हाला कळलं 3 टप्पे आहे, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर प्रिलिम्सला आहे ना 2 पेपर राहतात. एक राहतो GS चा पेपर आणि एक राहतो CSAT चा पेपर. दोन्ही पण 200-200 मार्क्सचे असतात. पण जो CSAT चा पेपर आहे ना, तर तो क्वालिफाईंग पेपर असतो. त्याचे मार्क्स मेरिटमध्ये धरले जात नाही. त्याला 66 मार्क आले तरी आपण पास होतो. पण जो जनरल स्टडीजचा पहिला पेपर आहे 200 मार्काचा, त्याच्यावर मात्र आपलं मेरिट लागतं आणि त्या मेरिटवर आपलं ठरतं की आपण आता मेन्स देऊ शकतो की नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने ही प्रिलिम्सची परीक्षा आहे. प्रिलिम्समध्ये 2 पेपर आहे, एक आहे जनरल स्टडीजचा आणि एक आहे CSATचा. CSAT क्वालिफाईंग आहे आणि जनरल स्टडीज मात्र मेरिटसाठी आहे. आता असं कन्सिडर करू की आपण आता प्रिलिम्स निघालो आणि कुठं आलो, आता मेन्समध्ये आलो. तर आता मेन्सच्या पेपरचं नेमकी काय स्ट्रक्चर आहे, तर त्याचा आपण थोडक्यात विचार करू. मेन्स मध्ये ना आपल्याला 2 लँग्वेजचे पेपर द्यावे लागतात. एक रिजनल लँग्वेज आहे आणि एक आहे आपली इंग्लिशची लँग्वेज. इंग्लिश कंपल्सरी आहे आणि एक आहे रिजनल लँग्वेज. रिजनल लँग्वेज मध्ये 22 लँग्वेज आहेत, त्यापैकी आपण कोणती एक आहे, त्याच्यात आपली मराठी पण आहे, मातृभाषा आपण तिला म्हणतो. सर्व ती ज्याची त्याची मातृभाषा आहे तो पेपर प्रत्येकाने द्यायचा आहे. म्हणजे जसं आसाम असेल तर आसामवाल्याने त्यांच्या मातृभाषेत द्यायचं आहे, महाराष्ट्रात असेल तर आपण मराठीत द्यायचं आहे, असं त्याचा अर्थ होतो. अशा 22 लँग्वेज आहेत, त्यापैकीच निवडायचे आहे. आणि इंग्लिश द्यायचं आहे. दोन्ही पण 300-300 मार्कला आहे. पण इथं जास्त लोड घेण्याची आवश्यकता नाही, कारण हे दोन्ही जे पेपर आहेत ना ते फक्त क्वालिफाईंग आहेत. 25% मार्क मिळाले ना तरी आपण पास होतो याच्यामध्ये. याच्यात जास्त काही विषय नाही. 75-75 मार्क आले तर लय झाले, असं त्याचा विषय आहे. पण ते पास करावे लागतं. जर नापास झालं तर बाकीचे पेपर आपले चेक होणार नाहीत, हे नीट लक्षात ठेवा. आता ठीक आहे, लँग्वेजचे पेपर झालेत. आता याच्यामध्ये एसएचा पेपर आहे. एसएचा पेपर आहे हा 250 मार्काचा आहे, 250 मार्कचा पेपर आहे. आता पोरांना असं वाटतं हा काय एसएचा पेपर, निबंध तर लिहायचे, 2 निबंध विचारले जातात, निबंध तर लिहायचे. आणि त्याच्यात काय, आम्ही तर पहिल्यापासून निबंध लिहित आलो. मी पक्षी झालो तर आणि मी झाड झालो तर आम्हाला लई भारी निबंध लिहिता येतो. नाही, UPSCचा निबंध वेगळ्या पद्धतीने चेक केला जातो. हे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना कळतच नाही. बरं, तो मला थोडं 1 मिनिटात एसे सांगतो आणि पुढे जाऊ. एसेचा पेपर म्हणजे एक प्रकारे तुमची पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते. कसं काय, जर तुम्ही एखादा आर्ग्युमेंट स्टार्ट केलं आणि त्याला फिनिश नाही केलं, त्याला कंप्लीट केलं नाही, तर याचा अर्थ असा आहे तुम्ही रिस्पॉन्सिबल पर्सन नाही, तुम्ही इरिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे तुम्ही कलेक्टर लेवलचे नाही. तुम्ही आर्ग्युमेंट स्टार्ट केल्यानंतर तुम्ही फिनिश पण करायला पाहिजे होतं. ही डिमांड आहे UPSCची. ते चेक केलं झालं त्या परीक्षेमधून, त्या एसएच्या पेपरमधून. किंवा तुम्ही एखादा पॉईंट मांडला आणि त्याचे सगळे निगेटिव्ह बाजू सांगितल्या, ही निगेटिव्ह आहे, ही निगेटिव्ह आहे, आणि त्याच्यावर काहीच सोल्युशन दिलं नाही, तर याच्यातून असं कळतं का तुम्ही पेसिमिस्टिक आहात, ऑप्टिमिस्टिक नाही. म्हणजे तुम्ही नकारात्मक पर्सन आहे, निराशावादी माणूस आहे. त्याच्यामुळे तुम्ही IASच्या लेवलचे नाही, हे चेक केलं जातं. किंवा जर एखादा धर्माचा जातीचा मुद्दा आला, तुम्हाला बॅलन्स येऊ देता येतो का, तुम्ही एखाद्या बाजूला झुकत तर नाही आहे ना, हे पण त्याच्यातून चेक केलं जातं. किंवा अजून एक गोष्ट अशी आहे की एखादा मुद्दा तुम्ही मांडायला लागले आणि त्याचा जर एकच अँगल घेऊन चालले तर तो पण नाही. तुम्हाला 360 डिग्री अँगलने विचार करता येतो का, इकॉनॉमीच्या अँगल ना, पॉलिटिक्सच्या अँगल ना, हिस्ट्रीच्या अँगल ना, जॉग्राफीच्या सगळ्या बाजूने विचार करता येतो की नाही, हे सगळं तिथं चेक केलं जातं. लेन चेक केली जाते, अक्षर चेक केलं जातं, ग्रामर चेक केलं जातं. या मॅक्झिमम गोष्टी बघून तुम्हाला ते मार्क्स दिले जातात. म्हणजे UPSCचा एसे म्हणजे काय साधारण एसे नाही, 250 मार्काला ठेवलाय आणि तो मेरिटसाठी आहे. त्याच्यानंतर तुमचे 4 जनरल स्टडीचे पेपर आहे, GS1, GS2, GS3, GS4. याच्यात कोणकोणते सब सब्जेक्ट आहे आता एवढं बोलत नाही, पण हे जे 4 सब्जेक्ट आहे ना, हे पण 250 मार्कचे आहेत. हिस्ट्री, जॉग्राफी जनरली GS1 मध्ये आहे, पॉलिटी GS2 मध्ये येतं, इकॉनॉमी याच्यात GS3 मध्ये येतं, त्याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन पण येतं, आणि इथिक्स मात्र तुमचा 4था पेपर आहे. एकदम वरवर सांगितलं, याच्यात खूप डिटेल आहे.
4 पेजेसचा तर नुसता सिलेबसच आहे या जनरल स्टडीचा. तर GS1, GS2, GS3 आणि GS4 असे हे 4 पेपर आहेत 250 मार्काचे. म्हणजे आता मेरिट साठी कोणते बघा, एसएचे 250 आणि हे 1000 किती झाले 1250 मार्क किती झाले. त्याच्यानंतर आपल्याला ऑप्शनल निवडायचा असतो आपल्या मनात. तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इतिहास, भूगोल, हिस्ट्री, जिओग्राफी असे कोणतेही सब्जेक्ट तुमच्या आवडीचा एक सब्जेक्ट निवडू शकतात. कुठलाही सब्जेक्ट, तिथे काही बंधन नाही. म्हणजे जसं मी फिलॉसॉफी निवडला होता तर तो मात्र 500 मार्कला आहे. खतरनाक वेटेज आहे. आपण आपल्या आवडीचं निवडतो ना, त्यात स्कोरिंग पण झालं पाहिजे तरच आपले मेरिटमध्ये येण्याचे चान्सेस असतात. मग आता हे किती झाले 500 मार्क्स बरोबर. म्हणजे ते 1250 आणि हे 500 किती झाले 12 आणि 5 17, 1750 मार्क्स इथं आपले झाले. इथं आपली आता मेन्स संपली. जर याचं मेरिट नीट लागलं तर आपल्याला इंटरव्ह्यू भेटतो आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स असतात 275. ते पण याच्याबरोबरच काउंट केले जातात. म्हणजे 1750 ते 275 म्हणजे 2025 मार्कांचा आपला पूर्ण पेपर होतो UPSCचा आणि त्याच्यावर आपलं मेरिट लागतं. टक्केवारी काय हायेस्ट जात नाही, 53-54% रँक 1 येऊन जाते. याच्यात जे मोठे मोठे पेपर असतात ना टॉप लेवलचे तिथे जास्त रिझल्ट कधी लागत नसतो, हे नीट लक्षात ठेवा. जगातल्या 10 टफेस्ट एक्झाम आहे ना त्याच्यापैकी ही एक एक्झाम आहे. जे ऍडव्हान्स पण बरं का, ती पण 10 टफेस्ट मध्ये येते आणि ही एक आहे UPSC पण याच्यामध्ये येते. तर त्याच्यामुळे या परीक्षेला काही हलक्यात घ्यायचं नाही. एकतर या परीक्षांचा नादच करायचा नाही आणि ती नीट लक्षात ठेवा. आता मी पुढे काय बोलतोय नीट ऐका अजून, की जर घरी आपल्याला जर सोयाबीन काढून ठेवली आणि आपल्याला जर सांगितलं की आज 70% पाऊस पडण्याची शक्यता आहे, 70% चान्सेस आहे की पाऊस येणार आहे, हवामानाचा अंदाज आहे 70% आज पाऊस येऊ शकतो, तरी तो काय करतो ताडपत्री घरी घेऊन जातो. त्याला म्हटलं कशाला नाही, तो 30% पाऊस पडणार नाही ना, 70% पडणार आहे पण 30% पडणार आहे ना. तो म्हटलं 70% पाऊस पडणार आहे असं सांगितलंय म्हणजे आज 70% शक्यता आहे की पाऊस येऊ शकतो, मला ताडपत्री न्यावाच लागेल. हा कॉमन सेन्स आहे, प्रत्येक माणसाला हे कळतं 70% म्हणजे खूप झाले चान्सेस. पण इथं बघा UPSC मध्ये सिलेक्ट होण्याचा रेशो आहे 0.1%, म्हणजे 1% पण नाही. बरं ठीक आहे आपण पकडू 1% तुमच्या समाधानासाठी, पण 99% चान्सेस असे आहेत का फेल होण्याचे चान्सेस आहेत. 70% पाऊस येणार आहे ते म्हणले नाही नाही ताडपत्री न्यावं लागेल आणि 99% फेल होण्याचे चान्सेस असताना आपल्याकडे प्लॅन बी नको का? मग आता जर UPSC नाही झालं तर मी काय करणार हे तुम्हाला UPSC करण्याच्या अगोदर माहित असलं पाहिजे. UPSC फेल झाल्यावर नाही, फेल नसतो जगात कुठलीच एकदा माणूस फेल होत नसतो, अनुभव राहतो फक्त तो. तुम्हाला UPSC नाही झालं तर काय करणार या आधीच माहिती असलं पाहिजे. म्हणजे प्लॅन बी रेडी असला पाहिजे. मग शेती करणारी की काय करणार हे तुम्हाला आधीच क्लिअर असलं पाहिजे. हवेत गोळीबार नको. नाही एकतर इथं असं एकतर तुम्ही राजा व्हाल नाही तर भिकारी व्हाल, एकतर कलेक्टर नाही तर काहीच नाही. त्याच्यामुळं ह्या परीक्षा देत असताना तुमच्याकडे प्लॅन बी अगोदर व्यवस्थित रेडी असला पाहिजे, तरच या परीक्षांचं व्यवस्थितरित्या आपल्याला प्रिपरेशन पण करता येते. आणि व्यवस्थितरित्या जर आपण तयारी केली तर जे सिलेक्ट होतात ते पुढेच असतात. पण एक लक्षात घ्या, सध्या मात्र UPSC ची जी कॉम्पिटिशन आहे ती खतरनाक टफ झालेली आहे. दिवसेंदिवस पेपर टफ निघतोय. 10 वर्षापूर्वी जो पेपर होता तो आता नाही, आता त्याचं टफनेस काही वाढलेलं आहे ना. अजून 5-6 वर्ष तर किती टफनेस काढते त्यांनाच माहिती. बरं याच्यात असं आहे की ही परीक्षा कोण देतं, ज्यांची अगोदर रँक आलेली आहे, म्हणजे जी 500वी रँक आली त्याला IAS पाहिजे तो पुन्हा परीक्षा देऊ राहिला, म्हणजे त्याने एक जागा खाऊन घेतली ना. काही पोरं बाहेरच्या देशात आहे, वेल सेटल आहेत, हुशार आहेत, टॉप लेवलचे आहेत, ते इथे येऊन पुन्हा परीक्षा देऊ राहिले. ज्यांचे IIT झालेली आहे, एकदम टॉप लेवलचे इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, ते ही परीक्षा देऊ राहिले. म्हणजे टॉप लेवलचे सगळे लोक ही परीक्षा देण्याचा प्रयत्न करू राहिले आणि त्याच्यामुळे हे परीक्षेचा टफनेस अजून वाढत गेला आणि जागा तर कमीच आहे. काय एका जिल्ह्याला एकच तर आपल्याला किती लागणार, एकच तर कलेक्टर लागणार आहे, दुसरं काय करणार. त्याच्यामुळे 1000च्या वर तर काही पद भरले जात नाही आणि कलेक्टरचं काय 100-150 राहणार आहे, IPS पण तेवढेच राहणार आहे. त्याच्यामुळं ही परीक्षा टफ आहे. जगातल्या 10 परीक्षांपैकी एक टफेस्ट मानली जाते. जर तुम्हाला ही परीक्षा द्यायची असेल तर डिस्क्लेमर हाच आहे की तुमच्याकडे प्लॅन बी हा परफेक्ट रेडी असला पाहिजे. मग सर ही परीक्षा आम्ही कधीपर्यंत देत राहिली पाहिजे, बघा त्याचं पण एक सांगतो.
पहिलं वर्ष तुम्ही क्लास वगैरे किंवा अजून काही तुमची सेल्फ स्टडी प्रिपरेशन असेल एवढं 1 वर्ष, तेवढं पूर्ण झपाट्याने 1 वर्ष करायचं. दुसऱ्या वर्षामध्ये तुम्ही पाहिजे तर अजून तुमचा फुल सेल्फ स्टडी करा. तिसऱ्या वर्षी परीक्षा द्या. जर मेन्स क्लिअर झाले असाल तर चौथ्या वर्षाला एखादा ट्राय घेऊ शकता. म्हणजे मॅक्झिमम 2 ते 3 वर्ष आणि लई 4 वर्ष, याच्यापेक्षा जास्त UPSC ला द्यायची नाही. मी काही बघतोय पार किती वर्ष त्याच्या मागे लागले. ते मृगजळ आहे. मृगजळ कळताना असं वाटतं इथं पाणी पाणी तिथं जात कळतं तिथं पाणीच नाही, आणि असं माणूस दिवसभर फिरत राहतं. त्यामुळं असं मृगजळा मागं पळायचं नाही. हा आभासी क्षेत्र तयार होतं. आणि सध्या या परीक्षांमुळे एक गोष्ट अशी झाली की सरकारला बरं झालं का, अनएम्प्लॉयमेंटला पावता येते. पण आपण हा एक वेगळाच मुद्दा जनरेट होतोय, त्याच्यावरती कधीतरी बोलू. आणि जर या सर्व गोष्टी जर तुम्हाला मान्य असतील आणि त्यानंतर जर तुम्ही UPSC परीक्षा देणार असाल भविष्यामध्ये किंवा जे देत असतील, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना सक्सेसफुल होण्यासाठी, कलेक्टर बनण्यासाठी किंवा कुठलंही पद मिळण्यासाठी, UPSC मध्ये सिलेक्ट होण्यासाठी मी महाले सर तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद.